हेलो बच्चों, मैं हूं आपका टीचर सुरेश गुहाड़े एंड आज हम सीखने वाले हैं प्लेन पोलराइज्ड लाइट एंड ऑप्टिकल एक्टिविटी। क्या पढ़ने वाले हैं? प्लेन पोलराइज्ड लाइट एंड ऑप्टिकल एक्टिविटी, ये पढ़ने वाले हैं। तो यहां लिखा है मैंने, देख लो इधर, है ना, हे बघून घ्या रे, प्लेन पोलराइज्ड लाइट, काय प्लेन पोलराइज्ड लाइट, आणि इथं लिहिले बघा ऑप्टिकली ऍक्टिव्हिटी। ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजेच प्लेन पोलराइज्ड लाइट म्हणजे काय आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, हे आज आपण पाहणार आहे। तर या लेक्चर मध्ये अंत तक बने रहिएगा, स्किप मत कीजिएगा, ओके। हे लेक्चर स्किप करायचं नाही, दुसऱ्या लेक्चर वर जायचं नाही, इथं बघत बसायचं व्यवस्थित, है ना। समजलं पाहिजेत, काय समजलं पाहिजेत? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह समजले पाहिजेत। हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला हे एक पार्ट पाहणार आहे आपण। कोणता पाहणार आहे? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आणि प्लेन पोलराइज्ड लाइट। मग प्लेन पोलराइज्ड लाइट म्हणजे काय, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, हे तुला कळायला पाहिजे। आणि ते समजण्यासाठीच मी तुला आज काय शिकवणार आहे, प्लेन पोलराइज्ड लाइट म्हणजे काय आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय। ह्या दोन गोष्टी जर तुला समजल्या तर तुला डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय समजेल, लिओ रोटेटरी म्हणजे काय समजेल। डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय समजलं, लिओ रोटेटरी म्हणजे काय समजलं, तर तुला ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड शिकतील, समजतील, काय होतील, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड समजतील। आणि हे समजण्यासाठी तुला हे लेक्चर बघावं लागेल। काय करावं लागेल? हे लेक्चर बघावं लागेल। हे लेक्चर व्यवस्थित एकदम झकास होणार आहे। हा, कसं झकास? हा, इकडं लक्ष द्यायचं, उग माळावर इकडं तिकडं फिरत बसायचं नाही गावानं, भानगडी करत बारा, है ना, लक्ष द्यायचं। घरचे खायचे, लोकांचे तुकडे मोडायचे, हा तसं नाही। काय आहे, घरची भाकर खायची आणि लोकांचे वाशे मोजायचे, याच्यापेक्षा आपण घरचीच भाकर खाऊ आणि आपल्या पुस्तकाचेच वाशे मोजू। ध्यान व्यवस्थित द्यायचं, लेक्चर लास्ट पर्यंत पाहायचं। लेक्चर कोणतं आहे तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधलं आहे। हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला बघायचंय काय, तर आपल्याला बघायचंय ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी। काय बघायचंय? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी। म्हणजेच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय बघायचंय, आणि त्यातल्या त्यात प्लेन पोलराइज्ड लाइट म्हणजे काय हे पण बघायचंय, ओके। तर व्यवस्थित लक्ष दे, लास्ट पर्यंत टिकून राह, है ना। काय पाहायचंय? प्लेन पोलराइज्ड लाइट म्हणजेच पीपीएल। म्हणजेच काय? पीपीएल, पुशेगाव प्रीमियर लीग नाही बारक्या, पुशेगाव प्रीमियर लीग नाही, तर पीपीएल म्हणजे काय, प्लेन पोलराइज्ड लाइट। काय पाहायचंय? प्लेन पोलराइज्ड लाइट। लक्षात घे इकडे, हा इकडे ध्यान दे। काय आहे? अ लाइट हॅव्हिंग अ ऑसिलेशन। ऑसिलेशन, काय शब्द आला? ऑसिलेशन म्हणजे जोडून झुपडून, है ना। ऑसिलेशन म्हणजे वेव असते बघ, वेव तळ्याला गेला असेल, समुद्राच्या काठी गेला असेल, सिद्धेश्वरला गेला असेल, येलदरीला गेला असेल, तिकडं कुठं गेला असेल, आणखी सिद्धेश्वरला गेला असेल, येलदरीला गेला असेल, आणि हिंगोलीतलं दुसरं एक धरण आहे इसापूर, इसापूरला गेला असेल, किंवा एखाद्या नदीच्या काठी, डोबकात, विहिरीत, जिथं कोठं तू गेला असशील बेट्या, तिथं पाणी जर लखलखत असेल, पाणी जर हालचाली करत असेल, पाण्याच्या जर वेव निघत असतील, तर ती वेव लक्षात घ्यायची आणि शिकायचं काय तुला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव। ऑसिलेशन पाहायचं आपल्याला, लक्षात घे, विषयापासून भटकू नको। काय पाहायचंय? ऑसिलेशन पाहायचंय। जेव्हा वेव वेव येते तर निस्ती वेव इलेक्ट्रिकल वेव येते का निस्ती निस्ती मॅग्नेटिक वेव येते? तर वेव कशी येते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव राहते। वेव कशी राहते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव राहते। आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव राहते तेव्हा, हा लक्षात घे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव कधी राहते? जेव्हा एक वेव यायली तर एक वेव परपेंडिक्युलर आहे। जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव जर परपेंडिक्युलर जात असेल, नागिनी सारखी, कशी? नागिनी सारखी, अशी 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 जर जात असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव, है ना, म्हणजेच इलेक्ट्रिकल वेव जर अशी जात असेल तर त्याला परपेंडिक्युलर अशी कोणती जाणार? मॅग्नेटिक वेव। जर इलेक्ट्रिकल वेव जर अशी जात असेल, है ना, हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये जात असेल, तर मॅग्नेटिक वेव कशी जाणार? परपेंडिक्युलर जाणार। कशी जाणार? परपेंडिक्युलर जाणार। परपेंडिक्युलर म्हणजे उभी, हा, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी, हा लक्षात घे। परपेंडिक्युलर जर इलेक्ट्रिकल वेव जात असेल तर मॅग्नेटिक वेव कशी जाणार? तिला हॉरिझॉन्टल जाणार, पण त्या कशा असणार? सोबतच असणार। वेव कधी सिंगल येत नाही, हा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव राहते। म्हणजे इलेक्ट्रिकल वेव जात असेल तर तेव्हा तिला मॅग्नेटिक वेव सुद्धा जातेच, है ना, सोबत। एक जर
परपेंडिक्युलर असेल तर दुसरी हॉरिझॉन्टल असणार, म्हणजेच ऑसिलेट करणार, एकमेकासोबत ऑसिलेट करणार. ओके है ना. ऑसिलायझेशन ऑफ ओनली इन अ वन प्लेन ऑफ द परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ परपोगेशन. परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ परपोगेशन. लक्षात घे, परपेंडिक्युलर म्हणजे ही परपेंडिक्युलर आहे, डायरेक्शन कोणाची, लाईट जाण्याची दिशा. जर ती लाईट जाण्याच्या दिशेला जर ती परपेंडिक्युलर करत असेल तर त्याला काय म्हणायचं, प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणायचं. काय म्हणायचं रे, प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणायचं. बघ डेफिनेशन पुन्हा एकदा समजून घे. अ लाईट हॅव्हिंग द ऑसिलेशन ओनली इन अ वन प्लेन परपेंडिक्युलर टू द प्रोपोगेशन ऑफ डायरेक्शन ऑफ लाईट. परपेंडिक्युलर ऑफ डायरेक्शन ऑफ perpendicular to the direction of propagation of light is known as a plane polarized light. म्हणजेच लक्षात घे, एक लाईट आली, ऑर्डिनरी लाईट आली, इथे एका कंपाऊंड वर टक्करली है ना. या कंपाऊंड मधून ऑसिलेशन लाईट आली. कशी ऑसिलेशन, म्हणजेच इलेक्ट्रिकल लाईट आली आणि मॅग्नेटिक वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट कोणत्या फॉर्म मध्ये येणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये येणार. हा, ऑसिलेशन असणार त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं. ती येणार एका कंपाऊंड वर पडणार, ती पडणार तर ते कोण असणार तर ते निकोल प्रिझम असणार. कोण असणार तर तो निकोल प्रिझम असणार. निकोल प्रिझम वरती इन्सिडेंट झाली आणि त्या निकोल प्रिझम मधून जेव्हा ती बाहेर पडायली तेव्हा काय पडायली, परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस. परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस म्हणजे कोणत्या ऍक्सिस, प्रपोगेशन म्हणजे लाईट जाण्याच्या दिशेला, डायरेक्शन ऑफ परपोगेशन मीन्स लाईट जाण्याची दिशा. लाईट जाण्याच्या दिशेला ती जर परपेंडिक्युलर होत असेल तर ती लाईट झाली प्लेन पोलराइज्ड लाईट. कोणती लाईट झाली रे, प्लेन पोलराइज्ड लाईट झाली. आता लक्ष दे, आता काय कर, लक्ष दे. हे बघ इथं ऑसिलेशन मीन्स क्रॉस सेक्शन ऑफ ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईटचं क्रॉस सेक्शन घेतलंय. हे समजून सांगण्यासाठी तुझ्या 12वीच्या पुस्तकात बी डायग्राम आहे, फक्त इथून पुढची नाही, इथून पुढची नाही, इथपर्यंतची तुला 12वीच्या पुस्तकात, तुझ्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकात डायग्राम आहे. पेज नंबर 217 वर आहे. काय, पेज नंबर 217, बोर्डाचं पुस्तक केमिस्ट्रीचं 12वीचं. ओके, इथपर्यंतची तुला डायग्राम भेटून जाईल, पेज नंबर 217. या डायग्राम मधून काय शिकायचं, जेव्हा ऑर्डिनरी लाईट म्हणजे कोणत्याही दिशेला, ऑर्डिनरी कोणीकडे बी है ना, लाईट एकाच फॉर्म मध्ये नाही, कोणीकडे बी आहे, ती जर पडली, कोणावर पडली, निकोल प्रिझमवर. कुठं, निकोल प्रिझमवर. निकोल प्रिझमवर पडली आणि ते परपोगेशन ऑफ डायरेक्शन ऑफ लाईट आहे बघ. हे बघ, परपोगेशन ऑफ डायरेक्शन ऑफ लाईट. आणि याला जर ती ऑर्डिनरी लाईट जर एका प्लेन मध्ये येत असेल, पण कशी येत असेल, परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस. कशी येत असेल, परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस. मग जर ती लाईट जर परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस येत असेल, बारक्या काय, परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस येत असेल तर ती लाईट कोणती झाली, प्लेन पोलराइज्ड लाईट झाली. कशी झाली, प्लेन पोलराइज्ड लाईट झाली. आणि ही प्लेन पोलराइज्ड लाईट तयार कशी झाली, ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझमवर पडली आणि निकोल प्रिझमच्या बाहेर निघली तेव्हा ती कशी झाली, प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट झाली. म्हणजेच फेन अ लाईट ऑसिलेशन काय झाली, ऑसिलेट लाईट झाली इन अ ओनली वन प्लेन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पोलरायझेशन, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन कोणाची, परपोगेशन म्हणजे लाईटची जी जाण्याची डायरेक्शन आहे तिला जर परपेंडिक्युलर असेल, उभी असेल तर ती काय झाली, प्लेन पोलराइज्ड लाईट झाली. डबल एकदा लक्षात घ्या, ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझमवर पडली, काय झाली रे, ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझमवर पडली आणि ती जर परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस, पण कोणत्या, प्रोपोगेशन ऑफ डायरेक्शन, लाईट जाण्याच्या दिशेला जर ती प्लेन पोलराइज्ड झाली, परपेंडिक्युलर झाली त्या ऍक्सिसला, तर त्या लक्ष दे, तर त्या लाईटला काय म्हणणार, प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड लाईट समजलं ना रे, प्लेन पोलराइज्ड लाईट समजलं ना, है ना. झांबल्यावानी करायचं नाही काम, काय करायचं, झांबल्यावानी करायचं नाही. समजलं. ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझमवर पडली, निकोल प्रिझमवर पडल्याच्या नंतर ती कशी झाली, परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस. म्हणजेच ही लाईट प्लेन पोलराइज्ड लाईट झाली. ही लाईट कशी झाली, प्लेन पोलराइज्ड लाईट.
परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस आहे, या ॲक्सिसला, या जाण्याच्या दिशेला, प्रपोगेशन ऑफ डायरेक्शनला कशी आहे ती, कशी आहे रे, प्लेन, परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. आणि आडवी झाली असती हॉरिझॉन्टल तर अलाइन विथ प्लेन असती, परपेंडिक्युलर टू द प्लेन. आता तुला प्लेन पोलराइज्ड लाईट समजली. तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, इट्स रोटेट प्लेन ऑफ प्रपोगेशन, प्लेन ऑफ पोलरायझेशन, इट रोटेट्स प्लेन ऑफ पोलरायझेशन ऑफ इन्सिडंट प्लेन, इन्सिडंट प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट. काय काय म्हणाले हे, इट रोटेट प्लेन ऑफ पोलरायझेशन, काय, इट रोटेट प्लेन ऑफ पोलरायझेशन इन्सिडंट प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट. म्हणजे हे काय म्हणाले, जर प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट जर इन्सिडंट केली एखाद्या कंपाऊंडवर आणि ती जर रोटेट झाली, ती जर रोटेट झाली, तिचं पोलरायझेशन कसं झालं, रोटेट झालं, म्हणजे ती पोलराइज्ड झाली, पण कशी, रोटेट झाली. कशी झाली, इट रोटेट प्लेन ऑफ पोलरायझेशन, म्हणजे ही प्लेन ऑफ पोलरायझेशन लाईट ही रोटेट झाली. कशी झाली, रोटेट झाली, पण कोणती झाली, प्लेन पोलराइज्ड लाईट. तर त्या लाईटला काय म्हणतात, त्या सगळ्या गोष्टीला काय म्हणतात, जर ती लाईट जर रोटेट होत असेल, कोणती लाईट, प्लेन पोलराइज्ड लाईट, व्हेन पास थ्रू द ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड दे रोटेट, इज नोन ॲज अ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. एखादी प्लेन पोलराइज्ड लाईट एका कंपाऊंड मधून जर पास होते आणि पास होत असताना ती जर रोटेट होत असेल, म्हणजे कोणत्या बी दिशेला जर ती रोटेट होत असेल, तर ती लाईट कशी झाली, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवायली. ही सगळी ऍक्टिव्हिटी काय झाली, एक प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट आहे, एक प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट आहे, एखाद्या कंपाऊंड मधून जर पास करायली आणि ती जर रोटेट व्हायली, तर या सगळ्या गोष्टीला काय म्हणणार तुम्ही, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणणार. काय म्हणणार, ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणणार, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणणार. काय म्हणणार, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. इट्स रोटेट प्लेन ऑफ पोलरायझेशन, इट रोटेट प्लेन ऑफ पोलरायझेशन. इट्स ही लाईट जी आहे प्लेन पोलराइज्ड लाईट, हिचं रोटेशन व्हायलंय. कोणत्या लाईटचं, इथं लिहिलंय इन्सिडंट, म्हणजे याच्यावर टाकलेली इन्सिडंट प्लेन पोलराइज्ड लाईट, म्हणजेच काय, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आणि आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीमध्ये, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय कळालं ना, एखाद्या कंपाऊंडवर जर प्लेन पोलराइज्ड लाईट टाकली, एखाद्या कंपाऊंडवर, कायरल कंपाऊंडच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवते. हे लक्षात घे, हे तू विसरू नको. कायरल कंपाऊंडच काय करते, ऑप्टिकली ऍक्टिव्हिटी दाखवते. आणि कायरल कंपाऊंड काय म्हणजे कोणता कंपाऊंड, दे कॅरी 4 डिफरंट ग्रुप, दे कॅरी 4 डिफरंट ग्रुप. जर 4 डिफरंट ग्रुप जर कॅरी करत असेल एखादा कंपाऊंड, 4 डिफरंट ग्रुप जर कॅरी करत असेल एखादा कंपाऊंड, तर त्याला काय म्हणणार आपण, कायरल कंपाऊंड म्हणणार, है ना. म्हणजे एखादा मॉलिक्यूल किंवा एखादा ॲटम जर 4 डिफरंट ग्रुप कॅरी करायला तर ते कायरल झाला. आणि कायरल कंपाऊंडच ऑप्टिकली ऍक्टिव्हिटी दाखवतात. म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट, म्हणजे निकोल प्रिझम मधून पास केलेली जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे ना, पीपीएल आहे, परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस आहे, कोणतं, प्रपोगेशन ऑफ डायरेक्शनला, है ना. ती जर प्लेन पोलराइज्ड लाईट जर याच्यावरून टाकली आपण एखाद्या कंपाऊंड वरून, आणि ती जर तिची डायरेक्शन बदलत असेल, लाईटची जर डायरेक्शन बदलत असेल, ती जर रोटेट होत असेल, तर त्याला काय म्हणणार आपण, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणणार. काय म्हणणार रे, ऑप्टिकली ऍक्टिव्हिटी म्हणणार. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणणार. आणि ती जो कंपाऊंड आहे ते काय करायला आहे, लाईट रोटेट करायला आहे. ते काय करायला आहे, लाईट रोटेट करायला आहे. कोणती लाईट रोटेट करायला आहे, प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेट करायला आहे. तर हा जो कंपाऊंड आहे जे रोटेट करायला आहे प्लेन पोलराइज्ड लाईट, दे रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट, विच कंपाऊंड, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. म्हणजेच ऑप्टिकली ऍक्टिव्ह असलेला कंपाऊंडच काय करेल, प्लेन पोलराइज्ड लाईटची डायरेक्शन बदलेल, रोटेशन दाखवेल. त्याचं काय करेल, डायरेक्शन बदलेल, त्याचं रोटेशन दाखवेल. म्हणजेच काय होईल, हे बघ इथं लिहिलंय मी. जर प्लेन पोलराइज्ड लाईट एखाद्या कंपाऊंड मधून जर पास केली आणि ती जर रोटेट व्हायली, म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी व्हायली किंवा लिव्हो रोटेटरी, म्हणजेच क्लॉकवाईज चालली किंवा अँटी क्लॉकवाईज चालली, है ना, तर त्याला काय म्हणणार आपण, या कंपाऊंडला काय म्हणणार आपण, जे रोटेट करायला लाईटला, दे
त्या लाईटला रोटेट करायला आहे. जे लाईटला रोटेट करतो कंपाऊंड, त्या कंपाऊंडला काय म्हणणार? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणणार. कोणता कंपाऊंड म्हणणार? तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणणार. हा, राष्ट्रवादीची घडी माहिती आहे का तुला? राष्ट्रवादीची घडी, इथं जागा बी नाही, इथं लक्षात घे, है ना. ही राष्ट्रवादीची घडी आहे. राष्ट्रवादीची का कोणत्या याची असो, आपल्याला काही गरज नाही, है ना. राष्ट्रवादीची घडी म्हणजेच आपल्या हातातली घडी धर. हा, जर ही घडीच्या काट्याच्या दिशेला लाईट जर रोटेट व्हायली तर त्या लाईटला आपण काय म्हणणार? क्लॉकवाईज म्हणणार. ही लाईट कोणती झाली? क्लॉकवाईज म्हणणार. जर घडीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं जर रोटेट व्हायली तर ती काय व्हायली? अँटी क्लॉकवाईज. आणि जी लाईट क्लॉकवाईज डायरेक्शनला मोडत असेल, समजा जर ही इन्सिडेंट केली लाईट, ही लाईट काय केली जर टाकली आपण, प्लेन पोलराइज्ड लाईट टाकली एखाद्या कंपाऊंडवर, म्हणजे शुगर ग्लुकोज कशामुळे घेतलाय ते की ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. कशामुळे येतं? त्यात कायरल कार्बन आहेत. कायरल कार्बन आहेत म्हणून ते कसं आहे? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, है ना. आता ते डेक्स्ट्रो रोटेटरी दाखवते का लिव्हो रोटेटरी, या भानगडीमध्ये तुला ते वेगळं आहे, सगळं लेक्चरच वेगळं आहे ते, है ना. त्याच्यावर तुला समजायला गेलं तर तुला 1 तास एक्स्ट्रा जाईल. तर तू हे लक्षात घे. काय केलं? प्लेन पोलराइज्ड लाईट जर एखाद्या कंपाऊंडवर टाकली, हा, हे ग्लुकोज लिहिलंय मी, कशामुळे लिहिलंय तर कायरल कार्बन आहे. याच्यामध्ये 2 क्लोरोब्युटेन सुद्धा लिहू शकतो मी. 2 क्लोरोब्युटेन सुद्धा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, है ना. प्लेन पोलराइज्ड लाईट या कंपाऊंड मधून पास केली म्हणजेच काय? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड मधून. म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे काय? मी तुला सांगितलं, व्हेन दे रोटेट द डायरेक्शन ऑफ, दे रोटेट म्हणजे दे कंपाऊंड रोटेट डायरेक्शन ऑफ लाईट. म्हणजे एखादा प्लेन पोलराइज्ड लाईट जर एखादा कंपाऊंड जर रोटेट करत असेल तर तो कंपाऊंड कसा झाला? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड झाला. कसा झाला? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड झाला. म्हणजेच ही प्लेन पोलराइज्ड लाईट जर एखाद्या कंपाऊंडवर टाकली आणि तो कंपाऊंड जर ती लाईट रोटेट करत असेल, म्हणजे क्लॉकवाईज करत असेल किंवा अँटी क्लॉकवाईज करत असेल, तर तो कंपाऊंड कसा झाला? तर तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड झाला. आणि ऑप्टिकली ऍक्टिव्ह कोणते कंपाऊंड असतात? जे की कायरल असतात, ज्याचे कार्बन काय असे असतात? कायरल असतात. तर लक्षात घे, ही लाईट प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली कोणत्या एखाद्या कंपाऊंड मधून, जर तो कंपाऊंड त्या लाईटला राईट साईडला जर डायव्हर्ट करत असेल, काय करत असेल? राईट साईडला जर स्कॅटर्ड करत असेल, तर ती लाईट कोणती झाली? डेक्स्ट्रो रोटेटरी झाली. कोणती लाईट झाली? डेक्स्ट्रो रोटेटरी झाली. आणि तो कंपाऊंड कसा झाला? ऑप्टिकली ऍक्टिव्ह झाला, पण डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड झाला. कंपाऊंड बी कसा झाला? डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड झाला. पण एखादी लाईट, प्लेन पोलराइज्ड लाईट, जर ते कंपाऊंड लिव्हो रोटेटरी करत असेल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला, म्हणजेच लेफ्ट साईडला, हे बघ, हे मी असा उभा आहे, ही माझी राईट साईड आहे, ही माझी लेफ्ट साईड आहे, है ना. जर हे कंपाऊंड जर लाईटला या दिशेने स्कॅटर करत असेल, उभी लाईट पास केली त्याच्यातून, आणि ते जर या दिशेला लाईटला पास करायला, म्हणजेच लेफ्ट हँड साईडला, म्हणजेच अँटी क्लॉकवाईजला. कसं? अँटी क्लॉकवाईजला. तर अँटी क्लॉकवाईजला जर ते लेफ्ट साईडला जर ते स्कॅटर करत असेल, तर हा कंपाऊंड कसा झाला? लिव्हो रोटेटरी झाला. हा कंपाऊंड कसा झाला? लिव्हो रोटेटरी झाला. आणि जी लाईट या दिशेला स्कॅटर झाली ती कशी झाली? लिव्हो रोटेटरी झाली. आणि लिव्हो रोटेटरीला कशाने दाखवतात? एल डॅशनी किंवा मायनस साईननी डिनोट करतात. कशाने डिनोट करतात? एल डॅशनी किंवा मायनस साईननी. आणि डेक्स्ट्रो रोटेटरी कशी डिनोट करतात? डी डॅशनी किंवा पॉझिटिव्हनी, है ना. आणि जर कंपाऊंड डेक्स्ट्रो रोटेटरी दाखवत असेल तर डेक्स्ट्रो रोटेटरी ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड, हा. आणि जर ते लिव्हो रोटेटरी दाखवत असेल तर लिव्हो रोटेटरी ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असेल, है ना. तो कसा असेल? लिव्हो रोटेटरी असेल, नसता डेक्स्ट्रो रोटेटरी असेल. पहिली गोष्ट तर तुला काय समजली? पहिली गोष्ट समजली की प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय? समजली ना रे? ए नालायका, समजली ना बाबा? समजली ना काय? प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय? ऑर्डिनरी लाईट. काय आहे? ऑर्डिनरी लाईट आहे. कोणावर टाकली? निकोल प्रिझमवर टाकली तर जी लाईटची डायरेक्शन आहे, है ना, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, म्हणजे लाईट जाण्याची जी दिशा आहे त्या दिशेला ती लाईट कशी झाली? परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस झाली. कशी झाली? परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस झाली. आणि जी लाईट जर परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस होत असेल तर ती लाईट काय आहे? प्लेन पोलराइज्ड लाईट. लाईट कोणती आहे?
प्लेन पोलराइज्ड लाईट है ना. आता ही प्लेन पोलराइज्ड लाईट आहे आणि जर ती प्लेन पोलराइज्ड लाईट एखाद्या कंपाऊंडवर टाकली मी आणि ती कंपाऊंड ती लाईट जर रोटेट करत असेल, त्या लाईटचं जर रोटेशन बदलत असेल है ना, स्कॅटर्ड करत असेल त्या लाईटला, तर तो कंपाऊंड कसा झाला, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड झाला. कसा झाला, ऑप्टिकली ऍक्टिव्ह झाला. आणि ते जर लाईट क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होत असेल तर तो झाला डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि तीच लाईट जर लेफ्ट साईडला रोटेट करत असेल तर तो कंपाऊंड झाला लिव्हो रोटेटरी, ती लाईट झाली लिव्हो रोटेटरी. ओके. जर राईट साईडला करत असेल तर डेक्स्ट्रो रोटेटरी, लेफ्ट साईडला करत असेल तर लिव्हो रोटेटरी. काय, लिव्हो रोटेटरी. असं बघितलं तर राईट साईडला स्कॅटर्ड व्हायली म्हणजे ती डेक्स्ट्रो रोटेटरी आणि ही लेफ्ट साईडला स्कॅटर्ड व्हायली म्हणजे लिव्हो रोटेटरी. लिव्हो रोटेटरी कशाने डिनोट करायचं, एल डॅशनी. कशाने, एल डॅशनी. एल डॅशनी डिनोट करायचं आणि निगेटिव्ह साईनने डिनोट करायचं. पण डेक्स्ट्रो रोटेटरी डी डॅशनी, पॉझिटिव्ह साईनने डिनोट करायचं. कसं करायचं, पॉझिटिव्ह साईनने डिनोट करायचं. आणि जे कंपाऊंड ती लाईट रोटेट करायला आहे तो कंपाऊंड झाला ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. कोणती लाईट पडली पहिले, ऑर्डिनरी लाईट. कोणावर पडली, निकोल प्रिझमवर. आणि ती कशी झाली, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ परपोगेशन. म्हणजे ही डायरेक्शन ऑफ परपोगेशन. डायरेक्शन ऑफ परपोगेशन म्हणजे लाईट जाण्याची दिशा. कोणती, लाईट जाण्याची दिशा म्हणजेच डायरेक्शन ऑफ परपोगेशन झालं. ओके. ह्या गोष्टी जर तुला समजल्या असताल आणि जर लेक्चर तुला कळालं असेल तर लाईक कर, सबस्क्राईब कर, शेअर कर, मित्रांना सांग सबस्क्राईब करा म्हणून, लाईक करा, लेक्चर पहा. व्यवस्थित समजत असेल, नसेल समजत तर कमेंट कर है ना. काय काय शिकलो आपण, प्लेन पोलराइज्ड लाईट शिकलो है ना. ऑप्टिकली ऍक्टिव्हिटी म्हणजे काय शिकलो. ऑप्टिकली ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर एखादी प्लेन पोलराइज्ड लाईट एखाद्या कंपाऊंडमधून जर पास केली असेल आणि तिचं जर रोटेशन बदलत असेल तर ते झालं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. मग ऑप्टिकली ऍक्टिव्हिटीच्या नंतर आपण पाहिलं डेक्स्ट्रो रोटेटरी, लिव्हो रोटेटरी पाहिलं. त्याच्यानंतर ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड पाहिले. डेक्स्ट्रो रोटेटरी ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड बी समजून घेतलं आपण. लिव्हो रोटेटरी ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड बी समजून घेतलं. ह्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या. 12वीच्या पुस्तकात 217 नंबरला ही डायग्राम आहे एवढं समजून. पण तू ह्या जर ही सगळी डायग्राम जर समजून घेतली, काय आहे क्रॉस सेक्शन पासून तर लिव्हो रोटेटरी डेक्स्ट्रो रोटेटरी पर्यंत जर तू समजून घेतलं बारक्या, तर तुला हे टॉपिकच सगळा कळून जाईल. काय आहे ना, तू लिहून घे एकदा. ओके. हे बघ, एकदा लिहून घे व्यवस्थित, काय आहे ते समजेल तुला. आणि माझं नाव काय, सुरेश गुहाडे. तू कोणतं चॅनल पाहायला, SMG केमिस्ट्री. SMG केमिस्ट्रीला लाईक कर, शेअर कर, सबस्क्राईब कर. ओके. चल बाय, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.